टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दौंड तालुक्यात ज्या गावामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली त्या गावामध्ये मी आहे। स्वामी चिंचोली नावाचं गाव आहे आणि त्या गावात 98 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, अनेक घरांचं नुकसान झालंय। माझ्यासोबत या ठिकाणी या गावातील एक नागरिक आहेत, त्यांच्या राहत्या घराची भिंत कोसळलेली आहे। खरं तर आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि आता आपण पाहतोय भिंत कोसळल्यानंतर त्यांनी ताडपत्रीच्या साहाय्याने हे घर झाकलेलं आहे आणि ही दगडी भिंत आहे। खरं तर त्यांच्याकडून सांगण्यात येतं की आतापर्यंत त्यांनी जो पाऊस पाहिला होता, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस त्यांनी कधीच पाहिला नव्हता। माझ्यासोबत ते नागरिक आहे। तुमचं नाव काय आणि भिंत नेमकी कधी कोसळली, काय नुकसान झालं? राम हरी गोरख गुणवरे। दुपारी 2-2:30 वाजता भिंत कोसळली। भरपूर पाऊस पडला, पाणी सगळीकडे पाणीच पाणी। आता राहण्यासाठी तर सध्या आहेच, असं इथंच राहत आहे। तहसीलदार वगैरे कोण तुम्हाला काय भेटायला आलते? अजून कोणी आलंच नाही। आपण पाहतोय की या ठिकाणी ही राहत्या घराची भिंत कोसळलेली आहे आणि भिंत कोसळल्यानंतर त्यांनी ताडपत्रीच्या साहाय्याने त्यांचं घर झाकलंय, मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही। आता प्रशासन नेमकं कधीपर्यंत पंचनामा करते आणि यांना काय मदत मिळते, कारण आज देखील पावसाची शक्यता आहे, त्यामुळे उर्वरित भिंत देखील कोसळू शकते। त्यामुळे प्रशासनाने दखल घ्यावी अशी विनंती त्यांच्याकडून ते करत आहेत। पाहावं लागेल की प्रशासन कधी दखल घेतंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।